90% लोक बिझनेस मध्ये फेल का होतात? श्रेया, हा खूप छान क्वेश्चन आहे. हा मला खूप जणांनी क्वेश्चन विचारलेला आहे. बरेच जण मला विचारतात की अरे आमची प्रॅक्टिस चालत नाही, आम्ही बिझनेस चालू केला, बिझनेस बंद पडला, बिझनेस मध्ये खूप सारे उतार चढाव आहेत, काय इश्यू? तर ह्याच्यासाठी मी फक्त एकच सांगेन की ह्याच्यामध्ये आपल्या नॉलेजमध्ये थोडीशी कमतरता आहे आणि ती थोडीशी कमतरता 50% कमतरता आहे. म्हणजे सपोज मी डॉक्टर झालो तर माझ्या शिक्षणामध्ये मी कसा चांगला डॉक्टर होईल, पेशंटची ट्रीटमेंट कशी देईल, त्याला व्यवस्थित निदान कसे करणार, ऑपरेशन्स कसे करू शकतो, ट्रीटमेंट कशी करू शकतो, हे सगळं शिकवलं जातं. पण मी डिग्री घेतल्यानंतर हॉस्पिटल कसं चालू करायचं, क्लिनिक कसं चालू करायचं, ते कसं वाढवायचं, त्याचे सेल्स कसे आणायचे, त्याच्या सिस्टीम्स कशा लावायच्या, हे कधीही शिकवलं जात नाही. आणि जो कोणी माणूस किंवा व्यक्ती विदाउट एनी नॉलेज ऑफ दिस बिझनेस चालू करणार, त्याचे चान्सेस 90% फेल होण्याचेच आहेत. आणि हे नॉलेज ची जी कमी आहे त्यालाच आम्ही फायनान्शियल लिटरसी किंवा कमर्शियल नॉलेज किंवा व्यावहारिक ज्ञान आहे. आणि हे जे 90% फेलियर रेट आहे हा फक्त आणि फक्त त्या कमर्शियल नॉलेज किंवा फायनान्शियल लिटरसीच्या अभावी किंवा न येण्यामुळे झालेला दुष्परिणाम आहे. म्हणून जर आपल्याला आपला बिझनेस हा 100% सक्सेसफुल करायचा असेल तर तुमच्या टेक्निकल किंवा स्कॉलॅस्टिक नॉलेज सोबत तुम्हाला कमर्शियल नॉलेज असणं 100% गरजेचं आहे. मगच तुम्ही बिझनेसमध्ये उतरा. धन्यवाद.